नाशिक विधान परिषदेसाठी भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंचा धरण्यांना पाठिंबा। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेंच्या शिष्टाईला अखेर यश। शिवसेनेचे नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार। गोकुळ गीतेंबाबत भविष्यामध्ये विचार केला जाईल, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर गोकुळ गीतेंवर दबावतंत्र नाही, महाजनांकडून स्पष्ट। तर कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांकडून स्पष्ट। जळगावातील शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। विधान परिषदेसाठी रेश्मा काळेंचा अपक्ष अर्ज, गोकुळ गीतेंना माघार घेतल्यानंतर विचार करेल, रेश्मा काळेंची भूमिका। जळगावात शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्याकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रचार सुरू। नशिराबाद आणि वरणगावामधील नगरसेवकांच्या भेटी घेत प्रचार सुरू। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। उमेदवार माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची नामुष्की। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। 15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर माझ्यावर दबाव आणतायत, मी मैदानातून बाहेर पडावं म्हणून माझ्यावर आरोप। यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर हर्षजित देशमुख यांची प्रतिक्रिया। हर्षजित देशमुख अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार। अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। अमरावती परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप। उमेदवारांना 15-20 कोटी घेतल्याची चर्चा, यशोमती ठाकूर यांचा आरोप। विरोधी उमेदवारांवर दबाव आणला जातोय, घोडीबाजार सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा आरोप, पैसा फेक तमाशा देख असं चाललंय। सपकाळांची सत्ताधाऱ्यांवर टीका। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या नशिबी पराभव दिसत असल्याची खासदार डॉक्टर अनिल बोंडेंची टीका। उमेदवाराच्या प्रकृतीबाबत प्रश्न उपस्थित करत बोंडेंकडून चौकशीची मागणी। काँग्रेसचं देशभरात अधिक मजबूत व्हावं, पवारांनी एकत्र येण्यासाठी पुढाकार घ्यावा, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेस मजबूत करण्यासाठी ठाकरे गट विसर्जित करणार का? भाजपच्या नवनाथ वन यांचा राऊतांना सवाल। दिल्ली दौरा आटपून एकनाथ शिंदे दरेगावी जाणार। पुण्याहून थेट साताऱ्यामधल्या दरेगावी जाणार। शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। सर्व राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभारी बैठकीला उपस्थित। नीट सीबीएसई मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन। दिल्लीमधल्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुकही सहभागी होतील, अभिजित दिपकेंची माहिती। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेमध्ये भेट। दोघांच्या भेटीचे फोटो मला एकानं पाठवले। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात, संजय राऊतांचा दावा। जसा कंसाला प्रत्येक ठिकाणी कृष्ण दिसत होता, तसंच संजय राऊतांनाही प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी दिसतात। नरेंद्र मोदी अभिजित दिपकेंना भेटले, या राऊतांच्या विधानावर नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी आणि माझी कधीही भेट झाली नाही, राऊतांकडे असलेला फोटो एआय जनरेटेड असेल। राऊतांच्या दाव्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानानं प्रवास केला नाही। मुंबई ते दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई ते प्रवास सीएमआरच्या विमानानं केला होता, सुनेत्रा पवारांची माहिती। लोकसभेची सदस्य संख्या 824 पर्यंत वाढवण्याची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून शिफारस। नवीन मॉडेलनुसार मोठ्या राज्यांच्या लोकसभेमध्ये 50% वाढ होणार। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस। एसआयआर मोहिमेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांची भेट। पात्र मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार नाहीत, याची खात्री देण्याची काँग्रेसची मागणी। खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश बाराईक यांचा राजीनामा। टीएमसीकडे राज्यसभेत आता फक्त 10 खासदार। तृणमूल काँग्रेसचे आणखीन काही राज्यसभा खासदार राजीनामा देण्याची शक्यता। रोहित पवारांच्या उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाची पंढरपूरमध्ये तयारी। आंदोलनासाठी मंडप बांधण्यास सुरुवात। आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसली तरी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम। कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी मोठी सवलत। माती उत्खननासाठी क्लस्टर निश्चित करण्याची तरतूद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। ठाण्यात मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीशी राज ठाकरेंचा संवाद। अविनाश जाधवांनी राज ठाकरेंना फोन करत संवाद करून दिला। ठाण्यामध्ये एका वृद्धाला परप्रांतीयांकडून मारहाण करण्यात आली होती। ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। ठाण्यामध्ये सतत गुन्हे घडत आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या निवासस्थानावरील पक्ष कार्यालयामध्ये सीआयडीची धाड। टीएमसी आमदारांच्या बोगस स्वाक्षरी प्रकरणामध्ये कारवाई। सीआयडीच्या कारवाईच्या विरोधात टीएमसीची कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव।
मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून रीट याचिका एका खटल्याची माहिती उघड न केल्यानं नटराजन यांची उमेदवारी रद्द केली होती. मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानं पत्रकार परिषद घेणार. उद्या दुपारी 12 वाजता मुंबईतल्या बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषद होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर. अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करत नाही. शिवसेनेमध्ये येणाऱ्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. गोरेगावमधील मृणालताई गोरे ब्रिजच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप. 24 महिन्यामध्ये पूर्ण होणारं काम 8 वर्षांनी पूर्ण झालं. खर्च 40 कोटींनी वाढला. मनसे नेते मंगेश देसाईंचा दावा. मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरामध्ये उपरोधिक पूजा. संदीप देशपांडे, स्वाती खोपकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांकडून पूजा. किती वर्ष पदावर राहिले यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं. मनसेचा उपरोधिक टोला. हैदराबादचे आमदार राजासिंह ठाकूर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नांदेडच्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल. देगलूर तालुक्यामधल्या मरखेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तरुणाकडून जाहीर माफी मागत असे व्हिडिओ करणार नसल्याची कबुली. मतदार यादीतून पात्र मतदारांना न वगळण्याचे आदेश. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचे आदेश. खात्री करूनच मतदार यादीतून नावं कमी करा. चोक्कलिंगम यांचे आदेश. प्रशासनाकडून एसआयआर मोहिमेचा चोक्कलिंगम यांनी घेतला आढावा. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीनं मंचरमध्ये प्रांत कार्यालयाच्या समोर राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयाविरोधात निषेध आंदोलन. शासन निर्णयाची होळी करत कोणत्याही अटी शर्तींच्या शिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शिर्डीच्या साई मंदिरासाठी विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी. विश्वस्त मंडळ नसल्यानं मंदिर प्रशासनाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचणी. कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट 2 पॅनलमध्ये लढत. सहकार महर्षी जयवंतराव भोसले पॅनलला कप बशी तर कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलला नारळ हे चिन्ह वाटप. कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळीगण सिद्धी गावाला भारतीय लष्कराकडून अनोखी भेट. 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेला T-55 रणगाडा राळीगण सिद्धी गावाला भेट. या रणगाड्याला शौर्य सिद्धी असं नाव देण्यात आलंय. त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजस्तंभाचा शिलान्यास आणि पूजनाचा कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विविध आखाड्यांच्या महंतांची उपस्थिती. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र आघाडीच्या 9 नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा. विधान परिषद निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र आघाडी भाजपसोबत. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये अनिल सावंतांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये आकर्षक सजावट. एकादशी निमित्त माऊलींच्या समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक आळंदीमध्ये दाखल. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी माफ. 22-30% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साईज ड्युटी कक्षेबाहेर. मोदी सरकारचा मोठा निर्णय. थायलंडमधून सायबर फसवणुकीमधील फरार आरोपी गणेश काळे भारतात. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर आरोपींचा शोध लागला. 24 मे रोजी बँकॉकमधून आरोपीला अटक. कायदेशीर प्रक्रियेनंतर आरोपी गणेश काळेचं भारतामध्ये प्रत्यार्पण. विश्वचषक स्पर्धेचा आजपासून थरार रंगणार. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको देशातील 16 शहरांमध्ये स्पर्धेचे 104 सामने खेळवले जाणार. पहिल्या सामन्यामध्ये मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांना भिडणार. आजपासून फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार. कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. शहरातील पेठापेठांमध्ये फिफा वर्ल्ड कपमधील सहभागी संघांचे पोस्टर्स लागले. नेमार, मेस्सी, रोनाल्डो यांच्या समर्थकांनी देखील डिजिटल बोर्ड लावत शुभेच्छा दिल्या. हिंगोलीमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णवाहिका नाकारल्याचं प्रकरण. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 1 वैद्यकीय अधिकारी निलंबित तर एकाची वेतनवाढ थांबवली. चालकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश. परभणी जिल्ह्यामध्ये बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी. खरीप हंगाम तोंडावर असताना बँक पीक कर्ज देत नसल्यानं शेतकरी चिंतेत. बँक अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून संग्राम थोपटेंच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. संग्राम थोपटेंचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटेंचं काही दिवसांपूर्वी निधन. अनंतराव थोपटेंच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर एसीबीची धाड. कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या तालुका समूह संघटकाला अटक. 5,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई. अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण सेवेतून अखेर निलंबित. लाचखोर तहसीलदाराला 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. अवैध वाळू उपसा सुरू ठेवण्यासाठी 6,40,000ची लाच घेतली होती.
बारामतीमध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी किसन तांबेंची बिनविरोध निवड. माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या विशेष बैठकीमध्ये त्यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब.